तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. संपलेलं नाही, ते म्हणतात स्थगित केलं आहे. शासनाने मागण्यांबाबत हुडकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू. आता सरकारचेच लोक आंदोलन करायला लागले. सरकारचेच लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला कोण काय करणार? आता सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच आहेत. ते त्यामुळे आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण न मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही ना. आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून. त्यांना काय धक्का लागतोय? कुठं आम्हालाच धक्का लागलेला. आमचं आम्ही घेणार आहेत. त्यांना काय दिलं आणि ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याशी नाही देणं घेणं आम्हाला. कारण सत्ता इकडून आहे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी एकीकडून. त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहेत. ऑपरेशन सुरू ठेवा, चालू ठेवा. कारण ते दबाव आहे. राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं, पाळलेले 10 पास स्वतः हाकून घ्यायचे आणि दाखवायचं. सगळे सत्ताधारीच आहेत. आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे ती खेळ. त्यांना लेखी देण्यात आलंय, त्यामध्ये असं लिहिलंय, इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे. नाही, त्यांना धक्का लागलो नाही लागू आम्हाला काय माहीत नाही. आमच्या आरक्षणात ते येत हे आम्हाला माहिती, बाकीचं माहीत नाही आम्हाला. त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला. आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. आत्ता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी की सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची, कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबीच त्याला देत नाही आहेत. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात. आत्ता पुरावा की त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या खोट्या नोंदी म्हणता त्या खोट्या आहेत का? औंध संस्थान होतं तिथंही पुरावे मिळाले, तेही सरकार घेत नाही. ब्रिटिशकालीन जनगणनेसुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे, तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे तेही घेत नाहीत. म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि धक्के आणि धुक्क्याची भाषा करते तिकडे. स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळाले पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना, छगन भुजबळला, की आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. हे छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे. कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसला आहे. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक येतं. पडा उघडा तू. हे बघा, चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेले तरी, आणि 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत आहे बसत आहे. आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत, आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भुजबळ म्हणतात. मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी. काही लोक लिहित येतं फेसबुकला, सोशल मीडियाला, संविधानाचं आंदोलन वडीगुद्रीत पहा, अमक्याचं आंदोलन पहा. बघा ना, बघा वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय. तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात झुंज लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. धनगर बांधवांनाच माझी विनंती, तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा, तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळणारे ती चिघळू देऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतेनच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन दे, नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत राहतो. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसतो, आंदोलन बसतो. आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तोडीन म्हण, एक जण पाय तोडीन म्हण, एक जणांनी
माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने, हिशे पाडलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला काचाखच, मी आहे तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय, ते कोणचं शान आहे, स्वतःला शान समजत आहे, तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या. आणि परत संभली तुम्ही, मी सत्तेत आहे, सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं मनात. म्हणजे हे काय आंदोलन आहे. आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लेखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो. मी आपले पडलेले फिरलेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियत तोही, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होता. मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत, असलं सांगत आहे ती. आणि त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे. त्याला वाटतं असं मला कुठून माहीत होतं, लाज वाटली पाहिजे खरंच त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा आहे म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो. परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो. उंची काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं बिटीच धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय, तुला गोरगरिबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत. विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागला मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत, तुम्ही कसं काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोटं आहे. तुमचं ही माणुसकीच कोणची जिवंत आहे. आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची, कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची. मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे, नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता. हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत, तुम्हाला आमचं खरं असून आम्ही तर तुमचं खोटं आहे तुम्हाला खाऊनच नाही देत. मग तुमचं तर पुरं बोगस आहे. आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला, त्याला नाविलाज आहे मराठ्यांचं. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळं करायचं मराठ्याचं, आमचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या पोराचं नाही वाटोळं होऊन देणार. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो, मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो, नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, हे यांचं वागणं बरोबर आहे का, मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का. भाषणात काय बोलत आहेत, आम्ही जातीवादी नाहीत, आता कसं काय गाड्या भरून पाठी देत, पडले की नाही उघडे. आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत, देऊन द्यायनात. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय ते खोटं निवडून येऊन.